तर मराठीचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित ज्यांचं आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन लाभतं, हल्ली थोडं भेटणं कमी होतं, असे ज्येष्ठ पत्रकार अमृतजी मिश्र, सन्माननीय दिलीप ठाकूरजी, प्रशांत कुलकर्णी, मीना वंशंपायन, अरुण शेवते, सन्माननीय बापटजी, उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर आणि या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक नयन कदम, अवधूत चव्हाण, कुणाल माईनकर, त्यांचे सर्व सहकारी. सर्वप्रथम नयन, आपल्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो की जागर मराठीचा हा कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा मराठी अस्मिता चेतवण्याचं काम या चळवळीच्या माध्यमातून करता, हे निश्चितच अभिनंदनीय असं आहे. खरं म्हणजे योगायोग कसा अमृतजी असतो बघा, हे सगळं उभं केलं हे मीच, हा डोम हे, आणि माझे उद्घाटन अजून व्हायचं आहे. परंतु मी पहिल्यांदा आलो आणि कार्यक्रम जागर मराठीचा म्हणजे न कळत आज उद्घाटनाचे असं झालं, असंही त्या ठिकाणी झालं. कारण उद्घाटनाचे आमच्या डेट आता करू मग करू, परंतु आज अवधूत आणि सर्व मंडळींनी या ठिकाणी बोलवलं. आणि माझा राजकीय उगमच मुळात मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वासाठी, रक्षणासाठी असा त्या ठिकाणी मंत्र घेऊन झाला. आणि त्याच्यामुळे मराठीसाठी माझा स्वतःचं सातत्यानं कुठेही असलो तरी व्यक्तिशः फार आग्रह असतो. जे पत्रकार तर कधी आमचे बाईट घ्यायला आले की मराठी हिंदी करतात, की पहिलं सांगतो पहिलं मराठी. कोणाला चांगलं वाटतो, कोणाला वाईट वाटतो. आणि मला वाटतं प्रत्येक मराठी माणूस या ठिकाणी आपल्या अस्मितेच्या बाबतीत निश्चितच जागरूक आहे. परंतु दुर्दैवानं आता पुन्हा आठवण करून द्यायची वेळ या मराठी माणसांच्या मुंबईत होते, ही निश्चितच खंत आहे. परंतु या ठिकाणी निश्चितपणे पक्षापलीकडं, जातीपातीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र, मुंबई या ठिकाणी मराठीचा जयघोष झालाच पाहिजे. आणि तशा पद्धतीचं काम आपले सगळे राजकीय पक्ष